आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 47. सौभाग्य संपन्न जिजाबाई साहेब. सरनोबत नेतोजी पालकरास खबर मिळाली की महाराज पन्हाळ्यात अडकून पडले असून सिद्धी जौहरने गडाला अतिशय बळकट वेढा घातला आहे. तसेच मोगल सरदार शाहिस्तेखान हाही पुणे प्रांतात घुसला आहे. नेतोजीने आपली जबाबदारी ओळखली. महाराजांस वेढ्यातून सोडविणे हे आपले पहिले काम आणि नंतर मोगलांचा विचार. परंतु एवढा मोठा वेढा फोडायला 5-6 हजार फौजेनिशीत जाण्याने एकदम कदाचित यश मिळणार नाही. म्हणून प्रथम थेट विजापुरासच धडक द्यावी, म्हणजे बादशहाच गडबडेल आणि त्याच्या संरक्षणाकरिता जौहरला किंवा अन्य कोणाला विजापुरास नक्की जावे लागेल आणि मग पन्हाळ्याचा वेढा आपोआप ढिला पडेल असा विचार नेतोजीने केला. त्याने गोकाक, दोदवाड, मुरवाड, किल्ले धारवाड, खुदावंदपूर, सांगाव, कानद, कुरुंदवाड, हेबाळ, हुनवल्ली, हुनवाड, हुक्केरी वगैरे आदिलशाही ठाणी आधीच झोडपून काढली होती. आता पुढची चाल. गदगहून नेतोजीने कूच केले. विजापूरच्या अगदी नजीक असलेल्या शहापुरावर त्याने रात्रीच्या वेळी अचानक धाड घातली. शहापूर गाढ झोपेत होते. रावणाच्या लंकेसारखी शहापुराची दैना उडाली. नेतोजीने ते जाळून लुटून फस्त करून टाकले. नेतोजीचा धुमाकूळ विजापुरात समजला. विजापूरची एकच घाबरगुंडी उडाली. शहापुरात नेतोजीने मुल्ला महम्मद बाबुल खान उर्फ बहलोल खान व आप्पाजी नाईक या शाही सरदारांचा असा सडकून पराभव केला की ते विजापुरास पळून गेले. त्यामुळे खुद्द बादशहा अतिशय घाबरला. यावेळी विजापुरात बादशहाच्या हिफाजतीसाठी 5,000 फौज खडी ठेवलेली होती. बादशहाने घाबऱ्या या 5,000 फौजेसह खवासखानास नेतोजीवर रवाना केले. आता बादशाही तख्ताच्या गळ्याशीच हा सैतानी बला येऊन भिडली होती. जर आपण नेतोजीला पिटाळून लावले नाही तर कठीण प्रसंग आहे हे ओळखून खवासखान मोठ्या निकराने निघाला. नेतोजी विजापुरावर चालून येत होता. वाटेतच खवासखानाने त्याला अडविले. भयंकर रणकंदन सुरू झाले. खवासखानाच्या फौजेत गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचीही फौज होती. नेतोजी आणि खवास दोघेही पराक्रमाची कमाल करीत होते. नेतोजीला एक पाऊलभरही पुढे सरकता येईना. शाही फौज जीवाच्या कराराने लढत होती. शिवाय ती ताज्या दमाची होती. नेतोजीची फौज अफजलखानाच्या वधाच्या दिवसापासून सतत दमत होती. मराठे फार उडाले. पुढे जाणे अशक्य ठरले. नेतोजीला माघार घेणे मुकाट्याने भाग पडले. पुढे जाण्याचा हट्ट त्याने धरला असता तर त्याचा पूर्ण फडशा उडाला असता. विजापुरात शिरण्याची नेतोजीची इच्छा पूर्ण पराभूत झाली. नेतोजी 3 कोस माघारे येऊन थांबला. खवासखानाने त्याचा पाठलाग केला नाही. झाले एवढ्यावरच तो खुश झाला. नेतोजीची फौज अतिशय थकलेली होती. नवी कुमुक येण्याची शक्यताच नव्हती. कुठून येणार? शाहिस्तेखानाने पुण्याकडे काय काय नासाडी मांडली असेल याचीही काळजी होतीच. अखेर निरुपायाने नेतोजीने ठरविले की प्रथम राजगडावर जाऊन आईसाहेबांस भेटावे आणि त्यांच्याच सल्ल्याने पुढचे बेत आखावेत. विजापुरास शह देऊन पन्हाळ्याचा वेढा ढिला करण्याचा त्याचा बेत मात्र साप फसला. जर यावेळी त्याच्यापाशी 20-25 हजार फौज असती तर ती विजापूरच्या शाही तख्ताच्या ठिकऱ्या करून त्या उधळीतच तो महाराजांकडे गेला असता. पण एवढी फौज सबंध स्वराज्याची मिळूनही भरत नव्हती. राजगडावर आईसाहेब चिंताक्रांत होत्या. पन्हाळ्याचा फास आवळत आवळत चालला होता. शाहिस्तेखानाची लाट पुण्यात पोहोचली होती. नेतोजीचा पराभव झाला होता. मोगलांनी स्वराज्याची पूर्व बाजू
पुणे, बारामती, इंदापूर, सुपे, सासवड व शिरवळ बहुंशी जिंकली होती. चांगली बातमी एकही नव्हती. स्वराज्याची व शिवबाची आहुती गिळण्यासाठी शत्रूने पसरला होता. किती यातना, किती अडचणी, निराश करणारे किती प्रसंग, सैन्य आणि साधनांचा किती तुटवडा, केवढी बिकट परिस्थिती होती म्हणून सांगू. केवळ इतिहासालाच ठाऊक. कोणीही मन लावून वाचित नाही किंवा कान देऊन ऐकत नाही अशी इतिहासाची तक्रार आहे. शिवाजीराजाची आंधळी भक्ती करण्यातच जो तो गुंग, उत्सवबाज. अशा या भयंकर स्थितीत आईसाहेब स्वराज्याची आणि किल्लेकोटांची राखण करीत होत्या. त्यांच्यापाशी थोडीशी फौज होती. त्या फौजेच्या हातून त्या मोगलांना सतावित होत्या. याच फौजेने या पराभवांच्या कालखंडात एक विजय मिळविला होता. सातारा प्रांतातील मेढ्याजवळचा व्याघ्रगड उर्फ वासोटा नावाचा किल्ला आदिलशाही किल्लेदाराकडून जिंकून घेतला. दिनांक 6 जून 1660. एकुलता एक पुत्र जौहरच्या मगरमिठीत सापडलेला असूनही आणि शाहिस्तेखानाचे घोर संकट आलेले असूनही आईसाहेब डगमगलेल्या नव्हत्या. शरण जाऊन स्वराज्याचा हट्ट सोडावा असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नव्हता. मोगलांचे क्रूर अत्याचार ऐकून त्यांना वेदना होत होत्या, पण त्या हताश मात्र होत नव्हत्या. कठोर बातम्या निष्कल मनाने ऐकून पुढचे हुकूम त्या देत होत्या. आईसाहेबांची आणि महाराजांची भेट 11 महिन्यांपूर्वी झाली होती. दिनांक 11 जुलै 1659. त्यानंतर अफजलखानाचा वध झाला. दिनांक 11 नोव्हेंबर 1659. पन्हाळा किल्ला काबीज झाला. दिनांक 28 नोव्हेंबर 1659. रुस्तमे जमान आणि फाजल खान यांचा कोल्हापुरापाशी पराभव झाला. दिनांक 28 डिसेंबर 1659. आणि कितीतरी घटना घडल्या. पावसाळा जवळ आला. इसवी सन 1660 जून. तरीही महाराजांची व त्यांची भेट झालेली नव्हती. एकुलत्या एक मुलावर जीव घेणारी संकटे कोसळत होती आणि नवी संकटे येतच होती. अशावेळी त्या आईला आणि मुलाला एकमेकांच्या भेटीची ओढ लागली नसेल का? आपल्या कुटुंबियांना भेटावे, बायका मुलांत 4 दिवस राहावे हा विचार महाराजांच्याही मनात कधी आलाच नसेल का? 11 महिन्यांची ताटातूट सहन करणे एरवी शांततेच्या काळात फारसे जड वाटत नसेल, पण अफझल, जौहर, शाहिस्तेखानासारखी प्राणांवर उठलेली संकटे गर्दी करून आल्यावर त्या मायलेकरांना एकमेकांची केवढी आर्त ओढ लागत असेल. पण व्रताप्रमाणे आयुष्य जगणाऱ्यांना कठोर मनाने सारे ताण सहन करावेच लागतात. महाराजांच्या भेटीसाठी आईसाहेब अहोरात्र तळमळत होत्या. शिवबास बाहेरून मदत जाईल तरच तो पन्हाळ्याच्या कोंडीतून निसटू शकेल हे आईसाहेबांनी जाणले होते. बाहेरून जौहरच्या वेड्यावर घाव घालून वेडा फोडून काढणारा वीर हवा होता, परंतु हिमतीच्या आणि जोखमीच्या तलवारी तोलणारी माणसे ठायी ठायी गुंतून पडली होती. नवीन कोणास रवाना करावे तर अशा तोलाचा कोणीच दिसेना, कोणीच सुचेना. महाराजांना सोडवून आणील असा कोणीही नव्हता. आईसाहेब चिंतेत होत्या. आणि मग आईसाहेब स्वतःच ताडकन उठल्या. त्यांनी कमरेला पदर खोवला. मी स्वतः जातीनं पन्हाळ्यावर चालून जाऊन शिवबाला सोडवून आणते असा निर्धार त्यांनी बोलून प्रकट केला. आणि खरोखरच त्यांच्या अंगात युद्धावेश संचारला. आईसाहेब अंगावर शस्त्रास्त्रे चढवून मोहीमशीर होणार. त्यांच्यापुढे बोलायची, त्यांना थांबवायची हिंमत कोणातही नव्हती. त्यांचा आवेश विलक्षण होता. त्यात पुत्रप्रेमाची आर्तता होती, शत्रूवरचा द्वेष होता. राजगडावरच्या मंडळींपुढे प्रश्न येऊन पडला की आता काय करावे. तेवढ्यात देव पावला. गडाच्या रोखाने 4-5 हजार घोडेस्वार दौडत येताना दिसले. फुफाटा मागे फेकीत स्वार दौडत होते. कोणाची फौज ही? सरनोबत नेतोजी पालकर. नेतोजी आला
फार फार नामी झाले. अगदी अवघड वक्ताला सरनौबत आले. रागावलेल्या आईसाहेबांच्या पुढे जायची पाळी त्यांच्यावरच. विजापूरच्या मोहिमेवरून नेतोजी आलेला होता. तो प्रथम शिवापट्टणास खेड शिवापरास गेला होता. तेथून आता राजगडास आला. त्याच्याबरोबर सरदार सिद्दी हिलालही होता. आपण महाराजांस अद्याप पन्हाळ्याच्या वेढ्यातून सोडवू शकलो नाही, यामुळे तो शर्मिंदा होता. आणि त्याला आता तर समजले की खुद्द आईसाहेबच पन्हाळ्याच्या स्वारीवर निघाले आहेत. त्यामुळे तर तो जास्तच शरमून गेला. आईसाहेबांपुढे जावे तरी कसे हे त्याला समजेना. निमूटपणे तो व सिद्दी हिलाल खाली माना घालून अपराधी मनाने भीत भीत आईसाहेबांकडे निघाले. संत व अपराधी पावले टाकीत दोघेही आईसाहेबांच्या महलात आले. समोरच आईसाहेब होत्या. त्यांची तिखट नजर नेतोजीवर गेली. मुजरे करीत करीत नेतोजी व हिलाल पुढे पुढे येत होते. त्या दोघांची त्यांच्याशी दृष्टादृष्ट झाली आणि आईसाहेब त्यांच्यावर कडाडल्या. आपला राजा दुश्मनांच्या वेड्यात कोंडला गेला असताना गनिमाला भिवून तुम्ही पळून आलात ना, शाब्बास. असे माघारी येताना तुम्हाला थोडासुद्धा संकोच वाटला नाही ना. आता मीच जाते पन्हाळ्यावर जातीने. सिद्धी जौहरचे मुंडके छाटून माझ्या शिवबाला मीच सोडवून घेऊन येते. आता शिवबा वाचून क्षणभरही राहणे मला कठीण आहे. आईसाहेब कोपल्या होत्या. नेतोजीला त्यांच्या मनाच्या खानाखुना पूर्ण ठाऊक होत्या. तो त्यांची मनस्थिती जाणत होता. तो हात जोडून अदबीने म्हणाला, आईसाहेब, महाराजांच्या हुकमानेच मी विजापूर मारायला गेलो होतो. पुण्याच्या मुलखाला मोगलाने तसवीस लावली म्हणून मोगलास मारून काढावयास इकडे आलो. महाराज पन्हाळगडी कोंडून पडलीत. पण आईसाहेब त्यांची चिंता करूच नका. आई भवानी आहे त्यांच्या पाठराखणी. म्या असाच जातो पन्हाळ्याकडे. फोडून काढतो जौहरचा घेरा. शाहिस्ते खान मोगलाची काय बिशाद आहे इकडले आपले गडकिल्ले जिंकायची. इतक्या काळजीकाट्याने राखण केलेले आपले गडकिल्ले मोगल घेऊच पावत नाहीत. म्या निघालो पन्हाळ्याकडे. एवढे बोलून नेतोजी आणि सिद्दी हिलालने आईसाहेबांना मुजरे घातले. पन्हाळगडावर महाराज फार मोठ्या आशेने वाट पाहत होते की नेतोजी वेढा फोडण्याकरिता येईल. उन्हाळा संपून पावसाळा आला तरीही वेढा बिनधोक चालूच होता. नेतोजी आणि हिलाल दौडत निघाले. जसे आले तसेच परतले. त्यांच्या दौडत्या फौजेतील झेंडे धुळीच्या धावत्या लोटातून अस्पष्ट दिसत होते. आल्या पाऊली लगेच काही वेळात पुन्हा स्वारीवर जावे लागले. म्हणून कोणीही नाराज झाला नाही. आईसाहेब जशा हक्काने रागावतात तशा त्या हक्काने प्रेमही करीत. आपल्या मुला इतकीच त्यांचे सर्वांवर प्रेम असे. नेतोजीच्या फौजेत सिद्दी हिलालचा तरुण व ताकदवान पुत्र सिद्दी वाहवा हाही होता. नेतोजी पालकर राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाला. पन्हाळगड जवळजवळ 50 कोस दूर होता. गेले 6-7 महिने नेतोजी आणि त्याची फौज सतत दौडत होती आणि लढत होती. अफजलखानाच्या वधाच्या दिवसापासून लढायांना प्रारंभ झाला होता. प्रतापगड ते लक्ष्मेश्वर, लक्ष्मेश्वर ते पन्हाळगड, पन्हाळगड ते विजापूर, विजापूर ते राजगड आणि आता राजगड ते पन्हाळगड अशी त्याची धावनदौड चालू होती. सिद्दी जौहरचा वेढा फोडून महाराजांना सोडवणे सोपे नव्हते. जौहरची फौज होती सुमारे 35 ते 40 हजार. स्वतः सिद्दी जौहर अतिशय सावध होता. नेतोजीची फौज सिद्दी जौहरच्या मानाने चतकोरसुद्धा नव्हती. डाव अवघड होता. शत्रूला चाहूलही लागू न देता अचानक छापा घालणे तर फारच कठीण होते. पन्हाळ्याला वेढा पडून 3 महिने होऊन गेले होते. महाराज फार काळजीत होते हे खरेच, पण त्यांच्या किंवा मावळ्यांच्या मनाला चीर मात्र पडलेली नव्हती. अजूनही जिद्द कायम होती. परंतु पन्हाळगडाबाहेरच्या स्वराज्याच्या चिंतेने सर्वजण फार व्यग्र झाले होते. महाराज तर अहोरात्र विचारात गर्क होते. आता पुढे काय होणार? वादळात सापडलो आहोत.
आणि एक दिवस जव्हरच्या आणि फाजलच्या छावणीत गडबड उडाली. स्वारांची चिखलातून धावाधाव सुरू झाली. जव्हर स्वतः आपल्या शामियान्याच्या बाहेर उभा राहून धावणाऱ्या लोकांस हुकूम देऊ लागला. त्याचे काही सरदार दौडत होते. विजापुरी फौजेवर हल्ला आला होता आणि हा खुद्द नेतोजी पालकराचा होता. जव्हरला खबर लागताच त्याने आपली शिलकी फौज नेतोजीवर पाठविली. जव्हर फार वाकबगार सेनापती होता. त्याने वेढा फोडण्याचा मराठ्यांचा डाव ओळखला. ह्या दंगलीची संधी साधून गडावरून कोणी उतरू नये म्हणून त्याने वेढ्यातला एकही शिपाई हलविला नाही. उलट तोफा बंदुका ठासून जय्यत राहण्याचे इशारे दिले. तो स्वतःसुद्धा गेला नाही. स्वतः वेड्यात मोर्चावर फिरता राहिला. त्यामुळे वेड्याचा विळखा नखभरही उलगडू शकला नाही. लढाईची धुंद माजली. छावणीपासून लांबच विजापुरी फौजेने नेतोजीला गाठले. नेतोजी सिद्दी हिलाल आणि हिलालचा मुलगा सिद्दी वाहवाह यांनी दात खाऊन विजापुरी फौजेवर चाल केली. वेढ्यापर्यंत नेतोजीला येऊच न देता लांब अंतरावरच आदिलशाही फौजेने नेतोजीला आडवा आडसर घातला. वेड्याला धक्काही लागला नाही. गडावरून दूरवर हा संग्राम दिसत होता. गडावर आशेची कळी उमलली. आता हीच संधी वेढा फोडायला. महाराज मोठ्या उत्सुक नजरेने लढाई टेहळीत होते. मावळे तटातटावरून खाली वेढ्यातील हालचाल निहाळीत होते. पण मोर्चात थोडीही चलबिचल दिसेना. सर्व मोर्चे तसेच कायम होते. महाराजांस आशा वाटत होती की ही चालून आलेली आपली फौज वेढ्यापर्यंत येईल. वेढा विस्कटेल आणि ती संधी साधून आपण खाली चालून जाऊ. महाराज मोठ्या आशेने पाहत होते. नेतोजी आणि सिद्दी हिलाल अंगेजनीने आदिलशाही फौजेवर तुटून पडले. दोघांचीही जबरदस्त ताकद शत्रूची आघाडी फोडीत आत आत घुसत होती. एवढ्यात सिद्दी वाहवाला एकदम जबरदस्त जखम झाली. तो घोड्यावरून किंकाळी फोडून खाली कोसळला. शत्रूने एकदम त्याला वेढले. वाहवा बेशुद्ध झाला. सिद्दी हिलालच्या कानावर आपल्या पोराची किंकाळी गेली. हिलालने लगाम खेचून मुलाला सोडवण्याकरिता धाव घातली. त्याची शमशेर पुत्रप्रेमाने तळमळून फिरू लागली. पण शत्रू अफाट होता. शत्रूच्या शिपायांनी जखमेमुळे बेशुद्ध होऊन पडलेल्या वाहवास आपल्या छावणीकडे नेले. नेतोजी शौर्याची कमाल करीत होता. पण अखेर घात झालाच. वाहवास ओढून नेलेले पाहताच सिद्दी हिलालची फौज घाबरून पळत सुटली. नेतोजीचा आणि हिलालचा डाव फसला. शत्रूचा जोर जास्तच वाढला. सारी मराठी फौज पळत सुटलेली गडावरून दिसू लागली. आदिलशाही फौज भयंकर उन्मादाने गरजत होती. नेतोजीला आणि हिलालला पळून जावे लागले. साफ पराभव. नेतोजीचा पराभव झालेला पाहून महाराजांस फार फार वाईट वाटले. एकच आशा होती, तीही या पराभवाने करचळून गेली. पण महाराजांना सिद्दी जव्हरचा राग आला. महाराजास राग अनेकांचाच आला होता. जव्हरचा, इंग्रजांचा, जसवंतरावाचा, श्रृंगारपूरकरांचा, सुरव्यांचा, शाहिस्तेखानाचा आणि सर्वच शत्रूंचा. पण तो राग त्यांना सध्या तरी झाकून ठेवावा लागत होता. अगदी निरुपाय होता. आम्ही शुभाचे